त्यांनी लॉ सीईटीसाठी अर्ज केलेला असेल, यामध्ये 3 वर्षासाठी सुद्धा एक सीईटी आणि 5 वर्षासाठी सुद्धा सीईटी आहे. तर दोन्ही ज्या लॉच्या सीईटी होत्या यांची एक्झाम डेट आणि हॉल तिकीट डाउनलोड प्रोसेस याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता, सर्वप्रथम आपल्याला सीईटी सेलच्या साईटला यावं लागेल. सीईटी सेलच्या साईटला आल्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26चं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे, कारण तुमची हॉल तिकीट हे तुमच्या लॉग इनमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेगळं कुठेही ऑप्शन दिलेलं नाही आहे. तर तुम्ही जो ईमेल आय डी फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे म्हणजे सीईटीचा, तो ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड कोणता जो तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे लागणार आहे. ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि खाली साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. जर कोणाकडे आय डी आणि पासवर्डचा प्रॉब्लेम असेल तर रिसेट पासवर्डचं ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्ही तुमचा पासवर्डसुद्धा सेट करू शकता आणि त्यानंतर लॉग इन करू शकता. तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम डेट संपूर्ण अपडेट बघणार आहे. लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे. गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट उपलब्ध होईल आणि हॉल तिकीट तुमची पेपरच्या 6 दिवस अगोदर किंवा 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. त्याबद्दलचा SMS मेलसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. आणि जी एक्झाम डेट आहे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण भरपूर वेळा जर तुम्ही SMS बघितला नाही तर तुमचा एक्झाम म्हणजे तुमची एक्झामची डेट आहे ही निघून जाऊ शकते. तर जी डेट आहे ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि लॉबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण रिझल्ट, रजिस्ट्रेशन फॉर्म, कॅपराउंड प्रोसेस संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दरवर्षी देण्यात येत असतात. तर बघू शकता टाइम टेबलनुसार डेट कोणती दिलेली आहे. तर जे 5 वर्षाची सीईटी असणार आहे म्हणजे 12वी नंतर जे विद्यार्थी सीईटी देत आहेत, 5 वर्षाचं जे LLB आहे ते 28 एप्रिलला पेपर होणार आहे आणि तुमची हॉल तिकीट 22 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यानंतर बघू शकता की 3 वर्षाची सीईटी जे विद्यार्थी डिग्री केलेली असतात ते विद्यार्थी 3 वर्षासाठी लॉ करू शकतात. त्यांची एक्झाम 2 दिवस होणार आहे, 3 मे आणि 4 मे. तर अशा प्रकारे डेट देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी डेट नोट करून ठेवा आणि हॉल तिकीट आल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.